जाणता छत्रपती शिवाजी राजा असा एकच होऊन गेला, इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला। प्रथम रयतेचा राजा शिवाजी छत्रपतींना माझा तिवार मानाचा मुजरा। या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी सर्व जमलेले माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, प्रथम मी सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना मला खूप अभिमान वाटत आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी मावळ्यांचे दैवतच नव्हे, तर संपूर्ण जगातील एक गौरवशाली योद्धा आणि शिसक होते। दिनांक 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। ही जयंती शिवजयंती म्हणून साजरी करतात। छत्रपती शिवाजी महाराज लाडके राजे होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला। त्यांना राजमाता जिजाऊकडून उत्तम संस्कार मिळाले, तर पिता शहाजीराजे यांच्याकडून शौर्याचा वारसा लाभला। छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते। त्यांनी केवळ वयाच्या 15व्या वर्षी आपल्या सवंगड्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची स्थापनेची प्रतिज्ञा घेतली। स्वराज्याची निर्मिती करणे ही खूप अवघड गोष्ट शिवरायांनी साध्य केली। तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर अशा अनेक शूरवीरांनी त्यांना साथ दिली। छत्रपती शिवाजी महाराज हे शूर व पराक्रमी राजा होते। त्यांनी अनेक गड जिंकले, शत्रूंचा नाश केला, रयतेला गुलामगिरीतून मुक्त केले, शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना त्यांनी आखल्या। अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब अशा अनेक बलाढ्य शत्रूंना त्यांनी हरवले। त्यांनी गमिनी कावा ही युद्धनीती वापरली। छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक करण्यात आला आणि रयतेला एक न्यायप्रिय राजा मिळाला। त्यांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता। त्यांच्या स्वराज्यात प्रत्येक स्त्रीला मान मिळाला, साधू संतांना आदर मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी रयतेच्या सुखाचाच विचार केला। जगाच्या सर्व राजांच्या हातात ढाल आणि एक हातात तलवार आहे, पण फक्त शिवाजी, छत्रपती महाराज व संभाजी राजे हे जगातले 2 राजे असे आहेत की त्यांच्या पाठीवर ढाल आहे। कारण त्यांना त्या काळी म्हणजे 350 वर्षापूर्वीही माहीत होते की पाठीवर वार करणारे पैदा होतील, पण छातीवर वार करणारे जन्माला येणार नाही। जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा, महल नाही बांधला। तो राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती। सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण। कोटी देवी देवतांचे अब्जावती मंदिरे असूनही एकही मंदिर नसून ते अब्जावतींच्या उदयावर अधिराज्य करतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। जगणारे ते मावळे होते,
जगणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा म्हणजे आपला शिवबा होता. पण दुर्दैवाने 30 एप्रिल 1680 रोजी हा प्रजाहितदक्षक राजा काळाच्या पडद्याआड गेला. रयत हळहळली, पण काळाच्या पुढे कुणाचेही चालले नाही. आज आपणाला खरी शिवजयंती साजरी करायची असेल तर आपण त्यांचे विचार जपले पाहिजे. या रयतेच्या राजाला पुन्हा माझा मानाचा मुजरा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.